जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच कंत्राटी पद्धत बंद करून रिक्त पदे भरण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व परिचारिका संपावर गेल्यात। शासनाने वेळोवेळी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात समिती नेमून त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र जुनी पेन्शन योजना ही लागू होत नसल्यामुळे बेमुदत संप पुकारण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील शासकीय आरोग्य कर्मचारी संपावर गेले। जिल्ह्यातील 400 परिचारिका आणि परिचालक संपावर गेल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। जुन्या पेन्शनच्या मागणीकरिता हा संप पुकारण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यात जुन्या पेन्शनसाठी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले। अमरावतीमधील 43,000 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालये ओस पडली आहेत। या संपात 100% आरोग्य कर्मचारी, जिल्हा परिषद, महसूल अधिकारी आणि शिक्षक आंदोलनात सहभागी झालेत। अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा 4 पदरी राष्ट्रीय महामार्गावर रावेर तालुक्यातून प्रस्तावित आहे। या महामार्गामुळे रावेर येथील केळी उत्पादकांसह नागरिकांना दळणवळणाच्या मोठ्या सोयी उपलब्ध होणार आहेत। मात्र हा राष्ट्रीय महामार्ग काही लोक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रावेर तालुका सोडून इतर भागातून वळवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप येथील नागरिकांनी केलाय। पुणे महानगरपालिका आयोजित बालक पालक हा गोष्ट सांगण्याचा सामूहिक कार्यक्रम नुकताच पार पडला। यावेळी एकाच वेळेस 5,000 मुलांना गोष्ट सांगण्याचा विश्वविक्रम करण्यात आलाय। गोरेगाव येथील महानंदा दूध डेअरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेली 6 महिने पगार न दिल्यामुळे कामगारांनी नातेवाईक तसेच गेल्या 3 दिवसांपासून महानंदा डेअरी समोर उपोषणाला बसले। जोपर्यंत थकीत पगार मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलाय। राज्य शासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही जवळजवळ 530 कामगारांना पगार दिलेला नाही। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी बार्शी येथील रवींद्र लोकरे हे राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत, आरक्षणाची मागणी करणार आहेत। त्यासाठी त्यांनी बार्शी ते दिल्ली असा सायकल प्रवास केला आहे। भूम शहरात मराठा समाजाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं। नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे। कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांदा दरात घसरण कायम आहे। सरासरी 1,500 ते 2,000 रुपये दरात घसरण कायम आहे। नाफेड करून आता देखील अद्याप कांदा खरेदीला सुरुवात झाली नाही। निर्यात बंदीनंतर नाफेडने कांदा खरेदी करावे असे निर्देश केंद्र सरकारने दिले होते। जुन्या पेन्शन योजनेसाठी परिचारिकांचा संप सुरू आहे, त्यामुळे नाशिकमधील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। बैठकीत तोडगा न निघाल्याने कर्मचारी संपावर ठाम आहेत। जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा हा संप आहे। पंढरपूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी आणि शिंकोर्णी तर सांगोला तालुक्यातील आचकदाणी महूद बुद्रुक या गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली। प्रत्यक्ष शेत शिवारावर जाऊन केंद्रीय पथकानं शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। प्रसंगी मका, ज्वारी, ऊस, डाळिंब अशा पिकांची देखील पाहणी केली। बुलढाणा जिल्ह्यातील अनिल चव्हाण यांच्या 3 एकर तुरीच्या शेतामध्ये मधोमध गांजाच्या झाडाची लागवड केली होती। लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील शेतामध्ये छापा टाकल्याने गांजाची शेकडो झाडे आढळून आली आहेत। तब्बल 1,40,00,000 रुपयांचा गांजा यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलाय। राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनावर मराठी अक्षरांमध्ये पाट्या लावाव्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। मात्र याच आदेशाला अमरावती पदवीधर मतदारसंघाचे बुलढाण्याचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी केराची टोपली दाखवली।
त्यांच्या विदेशी दारू विक्रीच्या दुकानावर अजूनही इंग्रजीत पाट्या पाहायला मिळतात। त्यामुळे संविधानिक पदावर असलेल्या आणि तेही उच्च शिक्षित मतदारांचे नेतृत्व करणाऱ्यांकडूनच न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना होत असेल तर इतर जनतेने त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा असा सवाल उपस्थित होतोय। पेणच्या खारेपाड भागातील नागरिकांना पिण्याचे आणि सिंचनासाठी हेटवणे धरणाचे पाणी मिळावे यासाठी उपोषणास बसलेल्या आंदोलकांनी जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारला श्रद्धांजली वाहिली आहे। यावेळी आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलकांनी शेकडो मेणबत्त्या प्रज्वलित करून सरकारला श्रद्धांजली वाहत लक्ष वेधलंय। म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना पहिल्या टप्प्यातील उर्वरित रकमेचा भरणा करण्यासाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला। मुंबई मंडळातर्फे 4082 सदनिकांच्या विक्रीकरिता 14 ऑगस्ट 2023 रोजी सोडत काढण्यात आली होती। या संगणकीय सोडतीतील कर्ज प्रक्रियेत त्यांचे विलंब झालेल्या 235 यशस्वी अर्जदारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे। गोंदिया जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शासनाने आता लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी उद्धव गटाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी केली आहे। अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। मुंबईत गारठा जाणवू लागला आहे। बुधवारी तापमानाचा पारा 20 अंशांखाली घसरला। मुंबईत यंदाच्या हंगामात प्रथमच 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे। मात्र कमाल तापमानाचा पारा 30 अंशांपेक्षा अधिक असल्याने दिवसा मात्र उकाडा कायम आहे। मुंबई महापालिकेतील घनकचरा विभागाच्या उपायुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली। घनकचरा विभागाच्या उपायुक्त चंदा जाधव यांना पदावरून हटवण्यात आले। त्यांच्याकडे शिक्षण विभाग सोपवण्यात आला। उपायुक्त संजोग कबरे यांच्याकडे घनकचरा विभागाची सूत्रे देण्यात आली। भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा अमर्याद वापर करू दिला जाऊ शकत नाही। तो करू दिल्यास घातक परिणामांना सामोरे जावे लागेल अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने नुकतीच केली। समाज माध्यमांवरून प्रसिद्ध केलेल्या मजकुरावरून हिताची कंपनीने कर्मचाऱ्याची केलेली बडतर्फी योग्य ठरवताना न्यायालयाने व्यक्त केली आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून थंडीने कहर सुरू केलाय। गोंदिया जिल्ह्याचे तापमान हे विदर्भात सर्वात कमी तापमान असल्याची नोंद करण्यात आली। त्यामुळे या सर्दीत आणि तापामध्ये नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम होताना पाहायला मिळतोय। संसद भवनातील घुसखोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृह खात्याने दिलेत। सीआरपीएफचे महासंचालक अनिश दयाल सिंग यांच्या नेतृत्वात ही चौकशी केली जाईल। अन्य सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख देखील या चौकशी समितीत असतील। ही समिती घटनेची कारणं शोधून काढेल तसेच यापुढे काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत देखील शिफारसी करेल। अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नुकताच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्याने काही फोटो शेअर केलेत। यावेळी त्याने लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थानाची झलक दाखवली आहे। त्याचबरोबर त्याने रत्नागिरीतील मिसळ आंबोळीची चवही चाखली आहे। बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची बातमी समोर येते। दुबईमध्ये एका क्लबमध्ये झालेल्या जोरदार वादानंतर पूजाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या।